नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्याची आता सध्या चर्चा चालू आहे कालपासून. सामना हे जे शिवसेनेचे मुखपत्र आहे त्यामध्ये काल 3 जानेवारीला सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जे लिहिलेलं आहे त्यांच्या अग्रलेखामध्ये त्याबद्दल मी बोलते. आपल्याला कळलंच असेल, ज्या फडणवीस साहेबांना खरबुजा, पडतोस माणूस अशी संभावना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सातत्याने गेले 2.5 वर्ष केली, त्या देवेंद्र फडणवीसांबाबत संजय राऊत यांनी देवा भाऊ असा शब्दप्रयोग केलाय. म्हणूनच या व्हिडिओचं मी टायटल ठेवलंय कालाय तस्मै नमः, किंवा आपण हिंदीमध्ये असंही म्हणू शकतो, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महायुतीकडे महाराष्ट्राची सत्ता आली होती आणि त्यात एक ॲडजस्टमेंट किंवा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून देवेंद्र साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते चांगल्या प्रकारे ते काम पार पडलं. कुठच्याही प्रकारे त्यांनी सत्तेमध्ये मानपणाचं नाटक केलं नाही किंवा मी आता मुख्यमंत्री नाही म्हणून नाराजी व्यक्त न करता गृहमंत्रीपद सांभाळलं. तसंच आपल्या उपमुख्यमंत्री पदाचीही त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. आणि त्याच देवेंद्र फडणवीसांची जी उपेक्षा किंवा अवहेलना सातत्याने उबाठाकडून केली गेली, त्यांच्या बाबतीत त्यांनी देवाभाऊ हा शब्द वापरावा यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. कारण ही जी लोक आहेत ती चांगल्याला चांगलं म्हणणारी नाहीत, उलट चांगल्यातलं काहीतरी वाईट शोधून काढायचं आणि त्याचीच चर्चा करायची आणि तोच विषय चघळत राहायचा आणि खोटा नॅरेटिव्ह काहीतरी जो कधी यशस्वी त्यांचा होतच नाही, पण तो द्यायचा प्रयत्न सातत्याने हे करत आले दोघेही, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. तर याच्या मागचं कारण काय असावं? आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी असंही नमूद केलेलं आहे की गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व घ्यायला मला आवडेल असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते जेव्हा पालकमंत्र्यांच्या संदर्भात चर्चा झाली होती. तेव्हा अजून त्यांनी पालकमंत्री पद दिलेलं नाही कोणत्याही जिल्ह्याला, पण गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला स्वीकारायला आवडेल असं त्यांनी विधान केलं होतं. याचीही उपेक्षा त्यांनी केली. त्यातनं किती वेगळा अर्थ काढला. देवेंद्र साहेबांची इच्छा होती की गडचिरोली हा जिल्हा जो आहे तो नक्षलवादी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि नक्षलवाद्यांनी तिथे खूप उच्छाद मांडला होता आणि त्याचमुळे अशा जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारणं हे पूर्वी शिंदे साहेबांकडे होतं, जे आता देवेंद्र साहेब घेऊ इच्छित आहेत. त्याचं पालकत्व ते घेत आहेत कारण त्यांना तिकडचा नक्षलवाद मोडून काढायचा आहे, सामान्य लोकांचं जीवन तिथे सुसह्य करायचं आहे, तिथे उद्योगधंदे वाढवायचे आहेत आणि त्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास त्यांना करायचा आहे. हा त्यांचा मूळ उद्देश आहे. पण त्याच्याऐवजी या राऊतांनी काय लिहिलं की गडचिरोली जिल्हा हा पोलादासाठी प्रसिद्ध आहे, तिथे खाण व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि अशा खाण मालकांकडनं मिळणाऱ्या खंडणीवर अनेक मंत्र्यांचा डोळा असतो आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं पालकत्व घेण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ असते आणि म्हणूनच कदाचित देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचं पालकत्व घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे काय की त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर असा आरोप केलेला आहे अप्रत्यक्षपणे की तिथून मिळणाऱ्या खंडणीसाठी हे पालकत्व स्वीकारायला तयार झाले. म्हणजे किती विपर्यास करावा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या माणसा. तुमची जशी लायकी आहे तसे देवेंद्र साहेबांचे विचार नाही आहेत किंवा सगळ्याच पालकमंत्र्यांचे गडचिरोलीच्या तसे विचार नाही आहेत, पण तुमचे विचार तसेच असतात ना की कुठून मला पैसा मिळेल, कुठे माझं महत्त्व वाढेल, कसा मी मोठा होईन, याच्याचकडे तुमचं लक्ष असतं. तुम्ही तुमच्यावरनं दुनियेची परीक्षा करू नका किंवा तुमच्या चष्म्यातनं इतरांचं ॲनालिसिस करू नका, पण हे त्यांना कळत नाही. त्यांचं एकच आहे, फूटसूट सत्ताधारी पक्षावर टीका करायची आणि त्याला अनुसरूनच त्यांनी हे विधान केलं होतं. तर त्याच्या बाबतीत सांगायचा उद्देश काय, हे असं विधान त्यांनी टोकाचं केलं होतं आणि त्याच बाबतीत या अग्रलेखात म्हणजे 3 जानेवारीच्या अग्रलेखात असं ते म्हणतात की देवेंद्रजींनी जर
देवाभाऊनी हे पालकत्व स्वीकारलं गडचिरोलीचं, तर ते एक पोलाद सिटी किंवा पोलाद समृद्ध जिल्हा म्हणून उदयाला येईल आणि तिकडे तो संपन्न जिल्हा, त्या जिल्ह्याची प्रगती होईल. म्हणजे कुठे हे विधान आणि आता कुठे हे विधान, कळलं आपल्याला. म्हणजेच याच्यातून त्यांचा काहीतरी स्वार्थी हेतू आहे. कारण असा स्वार्थी हेतू असल्याशिवाय ते देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल चांगले उद्गार काढणार नाहीत, त्यांच्या कार्याची प्रशंसा करणार नाहीत. जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं तेव्हा सोनिया गांधीचे तळवे चाटलेच, दास्यत्व पत्करलं शरद पवारांचं, काय काय नाही केलं, मुसलमानांचं लंगूलचालन केलं, कारण तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं आणि तसे ते बनलेही एवढ्या सगळ्या प्रकार करून. पण आज देवेंद्रजींना जे मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ते त्यांच्या कार्यामुळे मिळालेले. त्यांनी कोणाचं रांगोळचालन केलं नाही, कोणाकडे भीक मागितली नाही, कोणाकडे याचना केली नाही की मला मुख्यमंत्री पद द्या, किंवा त्यांच्या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी कधीही स्वतःला मी मुख्यमंत्री होणार आहे असं प्रोजेक्ट केलं नाही किंवा तसं विधानही केलं नाही. आणि त्यांना जे आज मुख्यमंत्रीपद तिसऱ्यांदा मिळाले ते स्वबळावर, त्यांच्या स्वकर्तृत्वावर, त्यांची लायकी त्यांनी सिद्ध केल्यामुळेच मिळालेलं आहे. आणि आता शिवसेनेकडे तुम्हाला माहिती आहे की काहीच राहिलेलं नाही. महाविकास आघाडीत तर त्यांचं अस्तित्व शून्य आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण पराभव झालेला आहे. आणि आता अस्तित्वाची त्यांची लढाई चालू आहे. आता जी उरले सुरले शिवसैनिक आहेत, जे शिवसेनेला धरून आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना धरून नाही आहेत, तर त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरेंशी होती. आणि त्या बाळासाहेबांच्या पक्षासाठी म्हणून त्यांनी आपल्या निष्ठा दिलेल्या आहेत. आणि आता जी उद्धव ठाकरेंनी त्याची वाट लावलेली आहे त्यामुळे ते नाराज झालेले आहेत. त्यांनाही कळून चुकले की सगळे मोठे नेते जे ते शिंदे साहेबांबरोबर गेलेत. हिंदुत्वाची जी विचारधारा होती, बाळासाहेबांचे जे विचार होते तेही शिंदे साहेबांच्या पक्षाकडे गेलेले आहेत. आणि आता या पक्षात काही राम राहिला नाही, त्यांनी रामाचं नाव सोडलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या आधी जे हिंदू हृदय सम्राट हे बिरुद अभिमानाने लावलं जायचं तेही त्यांनी काढून घेतलं आणि जनाब बाळासाहेब अशी त्यांची म्हणजे स्थिती आणून ठेवली. मुसलमानांच्या ज्या 30 मागण्या होत्या त्याच्यावरही त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी दिलं. वक्फ बोर्डाला त्यांचा पाठिंबा त्यांनी जाहीर केला. त्यामुळेच विधानसभेमध्ये सर्वसामान्य मराठी लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला कळून चुकलं की ह्यांचं वेगळीपण आहे. त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही राहिलेलं नाही, बाळासाहेबांबद्दलही काही राहिलेलं नाही. फक्त बाळासाहेबांच्या नावावर हे लोक मतं घेणार आहेत आणि सत्तेत येणार आहेत. आणि म्हणूनच त्यांना त्यांची जागा सर्वसामान्यांनी दाखवून दिली आणि त्यांचं अस्तित्व जवळजवळ संपवलंय. आणि हे अस्तित्व टिकवण्यासाठीच आता या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि संजय राऊत यांची धडपड चालू आहे. आणि म्हणूनच नागपूरमध्ये जेव्हा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 1 आठवडा चाललं शेवटच्या डिसेंबरमध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे स्वतः नागपूरला गेले. ते अधिवेशन अटेंड करायला गेले नाही, तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ, फडतूस माणसाला पुष्पगुच्छ देण्यासाठी गेले. का तर कमीत कमी तसंच त्यांनी सभापती जे आहेत राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. याच्या मागे उद्देश एकच आहे की आता ज्या महाविकास आघाडीची विधानसभेत धुळधाण उडाली आहे तर त्यातल्या त्यात आपल्याला विरोधी नेतेपद आपल्या पक्षाला मिळावं, जेणेकरून तिथे कुठेतरी आपण बातम्यांमध्ये राहू किंवा आपल्याला काहीतरी आपलं अस्तित्व दाखवता येईल, लोकांपुढे आपल्याला राहता येईल, याच विचाराने ते गेले. तसंच जो आदूबाळ आहे आदित्य ठाकरे, त्याच्यावर आता दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांची जी केस आता ओपन होणार आहे, SIT नेमली गेलेली आहे आणि ती आता जी ओपन होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आदूबाळाला वाचवावं फडणवीस साहेबांनी, याच्यासाठी मखलाशी करायलाच ते गेले होते. आणि त्यामुळेच त्यांनी आता त्यांच्या बोलण्यातला नूर बदललेला आहे आणि सामनामध्ये त्यांनी देवाभाऊ असा उल्लेख केला आहे. तसंच पालकमंत्रीपद जर त्यांनी घेतलं तर त्या जिल्ह्याचा विकास खूप चांगला होईल, ते पोलाद सिटी म्हणून नावारूपाला येईल, अशा आशयाची विधानं त्यांनी केलेली आहेत. आणि त्याचमुळे आता ज्याची खरबुजा अशी अवहेलना केली किंवा ज्या देवेंद्र साहेबांचं जे एक वक्तव्य होतं की मी पुन्हा येईन, त्याची सुद्धा खिल्ली अनेक प्रकारे या लोकांनी उडवली, त्याच्यावर मीम्स अनेक प्रकारे बनवले, पण ते खरोखरच परत आले. आणि हा फडतूस माणूस जो त्यांनी संभावना केलेला होता, हा स्वबळावर आला, स्वपक्षाला त्यांनी 137 जागा आत्तापर्यंत ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. तसंच बरोबरच्या मित्रपक्षांना सुद्धा
भरघोस यश मिळवून दिलं आणि महायुतीची सत्ता त्यांनी या महाराष्ट्रावर प्रस्थापित केली आणि ती 5 वर्ष तरी तशीच राहणारे, कोणी किती प्रयत्न केले तरी सुद्धा. आणि म्हणूनच त्यांचं लांबूळ चालन करायला हा माणूस गेला आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता देवेंद्र साहेब हे तर चाणाक्ष आहेतच, त्यामुळे त्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही. पण आता देवेंद्र साहेबांनी यांनी कितीही त्यांच्या मनधरण्या केल्या, लांबूळ चालन केलं, यांच्याबद्दल किती गौरवोद्गार काढले, तरी या माणसाची लायकी आहे ती त्यांना समजलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी यांना सत्तेपासून दूरच ठेवावं. त्यांना कुठच्याही प्रकारे मदत करू नये. त्यांचं पुनर्वसन राजकीय करण्यासाठी किंवा आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठीही काही प्रयत्न करू नये अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. कारण सर्वसामान्यांना आता त्यांचं जेव्हा बेगडी रूप किंवा खरं रूप कळलं तेव्हा त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे आणि त्यांना तो पक्ष आता संपायला आलेला आहे. आणि उरलेले जे शिवसैनिक आहेत तेही शिवसेना सोडून जायच्या मार्गावर आहेत. आणि असं ते जर शिवसेना सोडून गेले तर खरोखर यांना वाली राहणार नाही आणि यांचं पक्ष अस्तित्व जे आहे तेही संपुष्टात येईल आणि सगळं जे श्रेय आहे ते एकनाथ शिंदेंना मिळेल. आणि त्याचमुळे आता देवेंद्रजींनी फॉर्म राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे यांना कुठच्याही प्रकारे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रत्यक्ष मदत न करता शिंद्यांची जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे, त्यांच्याशीच हातमिळवणी करावी. आणि महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवून द्यावी आणि महायुती किंवा हे पक्ष जर स्वबळावर महापालिका निवडणुका लढवणार असतील महायुतीतले तरीसुद्धा त्यांच्या हाती सत्ता कशी येईल याचीच विचार या दृष्टीनेच आपली रणनीती आखावी असं वाटतं. कारण आता जर फडणवीस साहेबांनी ठाकरेंना जर सुरक्षित अंतरावर ठेवलं तर आता त्यांचा जो भाऊ आहे उद्धव ठाकरेचा, आपल्याला माहिती आहे राज ठाकरे, या राज ठाकरेचा स्वसुपडा साफ झालेला आहे. त्यांच्या बोलबच्चनपणालाही लोकांनी काडीची किंमत दिलेली, त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात आले, त्यांचं पक्षचिन्ह धोक्यात आलेलं आहे. आणि फडणवीस साहेबांचा असा मानस आहे जो त्यांनी पूर्वी बोलून दाखवला होता की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत ते कदाचित राजसाहेबांबरोबर युती करतील, कारण मराठी लोकांची मतं त्यांना मिळायची शक्यता आहे. पण राज ठाकरे सुद्धा शेवटी ठाकरेच आहेत आणि हा ठाकरे ब्रँड आता संपवावाच. आणि हा जो ठाकरे ब्रँड लोकांनी आता एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकले, भले ते एकनाथ शिंदे आहेत पण विचारधारा त्यांची बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि त्यामुळे त्यांना सशक्त आणि बळकट करावं आणि या ठाकऱ्यांना पूर्णपणे नामशेष करावं त्यांच्या कृतीतून, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. तरच सर्वसामान्यांच्या मताचा आदर राखला जाईल आणि सर्वसामान्यांना आणखीन पुन्हा भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांची जी आता मानसिकता झाली आहे ती कायम राहील आणि महाराष्ट्राचं राजकारण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहता येईल आणि या राज्याचा विकास जो खूप चांगल्या पद्धतीने चाललाय तो आणखीन दुप्पट तिप्पट चौपट वेगाने पुढे नेता येईल अशीच सामान्यांची इच्छा आहे. आणि फडणवीस साहेब याचा योग्य तो आदर करतीलच आणि याच्याबद्दल काही शंका नाही. तर हेच मला सांगायचं होतं की आता काळ बदलला आणि ज्यांची संभावना केलीत तुम्ही, ज्यांना फडतूस म्हणून हिडवलं, खरबुजा म्हणून हिडवलं, त्याच माणसाकडे एक हाती सत्ता आली आणि त्यामुळे आता त्यांचं लांबूल चालन तळवेज घासायची वेळ यांच्यावर आली. एक मी तरी राहीन नाही तर तू तरी राहशील असं मोठ्या खुशारकीने उद्धव बाळासाहेब म्हणाले होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता कळलं ना कोण राहिलं आणि कोण गेलं आणि कोणाला आता अस्तित्वासाठी लढायला लागत आहे. त्यामुळेच आता आहे की दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए. आणि जरी आपला वाईट काळ आला तरीसुद्धा फडणवीस साहेब हे नाउमेद झाले नाहीत. त्यांनी कुठच्याही प्रकारचं प्रत्युत्तर उबाठा गटाला कधीही दिलं नाही. आपल्या कृतीतून ते किती कर्तृत्ववान आहेत आणि संयमी आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा नवीन विषयासह. नमस्कार.